पुण्यात नेमकं काय मोठं घडतंय? सांगवीत उभारलं जाणारं हे संकुल पुण्याचं महत्त्व थेट राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही नेणार आहे. संरक्षण लेखा विभागाकडून सुरू होत असलेली राष्ट्रीय संरक्षण वित्तीय व्यवस्थापन प्रबोधिनी म्हणजेच NADFM ही केवळ प्रशिक्षण संस्था नाही तर इथूनच पुढील काळात देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पाचे निर्णय, धोरणांची दिशा आणि आर्थिक गणितं ठरणार आहेत. 13.5 एकर परिसरात उभं राहणारं हे संकुल 2028 पर्यंत पूर्ण होणार असून AI, डेटा अॅनालिटिक्स आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या माध्यमातून पुणे थेट संरक्षण अर्थकारणाचं पॉवर सेंटर बनण्याच्या मार्गावर आहे. पण याचा नेमका फायदा कोणाला होणार आणि यामुळे देशाच्या संरक्षण धोरणात काय बदल होणार हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय अर्थार्थ. पुणे आजवर लष्करी शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखलं जायचं, पण आता पुण्याच्या मानात आणखी एक मोठा तुरा रोवला जाणार आहे. कारण पुणे थेट संरक्षण अर्थकारणाच्या संशोधनाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हब बनण्याच्या दिशेने चालत आहे. सांगवी येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण वित्तीय व्यवस्थापन प्रबोधिनी म्हणजेच NADFMच्या नव्या संकुलामुळे देशाच्या संरक्षण धोरणांना नवी दिशा मिळणार आहे. संरक्षण लेखा विभागाकडून या अत्याधुनिक संकुलाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. यावेळी संरक्षण लेखा महानियंत्रक विश्वजित सहाय यांनी स्पष्ट केलं की हे संकुल केवळ प्रशिक्षणापुरतं मर्यादित न राहता संरक्षण क्षेत्रातील अर्थशास्त्र, बजेट नियोजन आणि धोरण निर्मितीचं केंद्र ठरणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 13.5 एकर परिसरात उभारण्यात येणारं हे संकुल 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सध्या फरीदाबाद येथील संस्थेत सुरू असलेलं संरक्षण वित्तीविषयक संशोधन पुढील काळात पुण्यात स्थलांतरित होणार आहे. एकदा हे संकुल पूर्ण झालं की प्रशिक्षण, संशोधन आणि धोरण निर्मिती या त्रिसूत्रीमुळे पुणे संरक्षण वित्तीय व्यवस्थापनाचं राष्ट्रीय केंद्र बनेल, असं सहाय यांनी ठामपणे सांगितलं. या संस्थेत संरक्षण क्षेत्रातील वाढती महागाई, शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय संरक्षण व्यवहार यावर सखोल अभ्यास केला जाणार आहे. इतकंच नाही तर स्वीडनच्या SIPRI सारख्या जागतिक संशोधन संस्थांशी करार करून माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. यामुळे भारताचा संरक्षण अर्थसंकल्प अधिक शास्त्रीय आणि परिणामकारक होण्यास मदत मिळणार आहे. नव्या संकुलामुळे प्रशिक्षण क्षमतेत तब्बल 3 पट वाढ होणार आहे. IDS अधिकाऱ्यांसह लष्कर, नौदल, हवाई दल, DRO, तटरक्षक दल आणि सीमा रस्ते संघटनेतील अधिकाऱ्यांसाठी येथे विशेष अभ्यासक्रम राबवले जातील. आंतरराष्ट्रीय दर्जाचं वसतिगृह, क्रीडा संकुल आणि डिजिटल क्लासरूम्स ही या संकुलाची वैशिष्ट्ये असतील. दरम्यान संरक्षण निवृत्ती वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पर्श प्रणालीतील बहुतांश तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून केवळ 25,000 लोकांचं स्थलांतर बाकी आहे. ही प्रणाली लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याचंही सहाय यांनी स्पष्ट केलं. संरक्षण मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड आर्थिक डेटाच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सचा प्रभावी वापर केला जाणार आहे. हैदराबाद येथे स्थापन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान संस्थेचा थेट लाभ पुण्यातील प्रशिक्षण आणि संशोधनाला मिळणार आहे. थोडक्यात काय तर पुणे आता केवळ लष्करी शिक्षणाचं नाही तर संरक्षण अर्थकारणाच्या धोरणाचं, संशोधनाचं आणि भविष्य घडवणाऱ्या निर्णयाचं केंद्र बनत आहे. आणि ही बाब केवळ पुण्यासाठी नाही तर संपूर्ण देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.